थोडासा आशीर्वाद कल्लापा सूर्यवंशी हे आहेत MA BEd आणि त्याच्यानंतर TET टेट एक्झाम दिल्यानंतर असिस्टंट टीचर या पदावर कार्यरत आहेत. तर ते येतात सोलापूर जिल्ह्यातून अकलूज तालुक्यामध्ये. तर त्यांचा आपण एक बाईट बघू आणि त्याच्यानंतर आणखीन एक शिक्षक आहेत त्यांचा आपण बाईट घेऊ. नमस्कार, माझं नाव आशीर्वाद कल्लापा सूर्यवंशी, राहणार अकलूज. आज जे आता 2026 मध्ये 10वी व 12वीच्या परीक्षामध्ये सर्व जे विद्यार्थी यशस्वी झालेत आपल्या समाजाचे, त्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना 10वी परीक्षा व 12वी परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी, भविष्याच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. तर 10वी व 12वी हा आयुष्याचा पहिला टप्पा आहे, पण या टप्प्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढं एक योग्य निर्णय घ्यायचा असतो. ज्याप्रमाणे मी 2022 फेब्रुवारीमध्ये जी शिक्षक अभियोग्यता परीक्षेमार्फत त्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन व त्याच्या आधी शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊन व त्यानंतर अभियोग्यता, शिक्षक अभियोग्यता, बुद्धिमत्ता व अभियोग्यता या परीक्षेमध्ये मार्क पाडून मी नातेपुते या ठिकाणी डॉक्टर बाज दाते प्रशाला या ठिकाणी सहशिक्षक म्हणून काम करत आहे. त्या पवित्र पोर्टल मार्फत लागलेलो आहे. तर शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करताना तुम्हाला मानसिक समाधानही मिळतं आणि त्याचबरोबर तुम्हाला समाजाची सेवा करण्याला व एका पिढीचं भविष्य घडवण्याची तुम्हाला संधी मिळते. आजच्या घडीला असं झालं की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा ही लागलेली आहे. तशी आम्ही जेव्हा बीएड करत होतो त्यावेळेस बीएड धारकांची संख्या जास्त होती, पण आजच्या घडीला बी तीच गोष्ट आहे की संख्या बीएड करणारी जास्त आहे. पण त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही टिकून राहिला, शिक्षण क्षेत्रामध्ये, आज सरकारने काय केलं, शिक्षक भरती ही काय केली, सुरू केली 2022 नंतर. आता 2025 ला ती एक दुसरी परीक्षा काढली होती. त्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत तुम्हाला जिल्हा परिषद असू द्या किंवा खाजगी अनुदानित संस्थेवर तुम्हाला काम करायला मिळतं. त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काय करायचं की ह्या क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल, त्याचबरोबर तुम्हाला त्या गोष्टीला वेळ द्यावा लागेल आणि त्यानंतर त्या पवित्र पोर्टलची ही प्रोसेस कशी असते, जरा वेळ खावा असते, जरा त्यासाठी तुम्हाला कालावधी द्यावा लागेल. सर्वप्रथम तुम्हाला 12वी नंतर डीएड आणि ग्रॅज्युएशन झाले असेल तर त्यानंतर तुम्हाला बीएड करता येतं आणि बीएड बरोबर आज 12वी नंतर तुम्ही 5 वर्षाचा बीएड कोर्स आलेला आहे, तो तुमचं ग्रॅज्युएशन विथ बीएडची प्रोसेस पण तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि बीएड झाल्यानंतर तुम्हाला शिक्षक भरती यामार्फत तुम्हाला काय करावं लागतं, त्या ठिकाणी संधी आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही घाबरून न जाता, काही चुका न करता शिक्षक भरतीमध्ये तुम्ही अभ्यास करून त्या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम शिक्षक भरती, शिक्षक पात्रता परीक्षा ही पास करून त्यानंतर तुम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देऊन त्या मार्कावर तुम्ही सरकारी शाळेवरती तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर घाबरून न जाता तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामधील अभ्यास, बुद्धिमत्ता ज्या टेस्ट आहेत त्या सोडवून तुम्ही त्या ठिकाणी घाबरून न जाता ती परीक्षा पास होऊ शकता. धन्यवाद. हॅलो. तर आपल्या समोर येत आहे एक छोटा बाईट. तो आहे गौरी कैलास कोंबडे. या आहेत असिस्टंट प्रोफेसर इन कॉमर्स फॅकल्टी इन राजश्री शाहू महाविद्यालय लातूर मध्ये. तर त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे MCOM, BEd, GDCA, सेट क्वालिफाईड, CTET पेपर 2 क्वालिफाईड जे सरांनी सांगितलं होतं आधी आपल्या सेशन मध्ये. त्याच्यानंतर टेट क्वालिफाईड इन 2024 म्हणजे 2024 मध्येच मॅडमनी टेट एक्झाम पास केले आणि आता त्या तिथे कार्यरत आहेत. आपण त्यांचा एक छोटासा बाईट बघूया. सर्वांना नमस्ते. सर्वप्रथम
आपल्या बुरुड समाजाने आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. माझे नाव कुमारी गौरी कैलास कोंबडे, राहणार लातूर, महाराष्ट्र. सध्या मी वाणिज्य विभागामध्ये ॲज असिस्टंट प्रोफेसर म्हणून राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. मी तुम्हाला इथे माझा थोडक्यात प्रवास सांगू इच्छिते. माझे शालेय शिक्षण श्री गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालय येथून पूर्ण झाले आणि 11वी-12वी तसेच पदवीचे शिक्षण मी राजश्री शाहू महाविद्यालय येथे वाणिज्य विषयामध्ये पूर्ण केले. तसेच पदव्युत्तर शिक्षण मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पूर्ण केले. विद्यापीठात असताना एकच मनामध्ये ध्येय ठेवले की स्वतःची एक शैक्षणिक ओळख निर्माण करायची. त्यामुळं सेट आणि नीट या परीक्षेची तयारी मी सुरुवात केली. सुरुवातीचा काळ हा कठीण होता. त्यामुळं कठीण परिस्थितीमध्ये न डगमगता मी तयारी जोमाने सुरुवात केली. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास केला, स्वतःचे स्टडी मटेरियल तयार केले आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा सराव पुरेपूर केला आणि स्वतःचे आत्मपरीक्षण मी केले आणि 2023 मध्ये सेट ही परीक्षा मी इथं उत्तीर्ण झाले आणि या यशामुळे मला राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि इथेच न थांबता मी सीटेट असो, TET असो आणि टॅट म्हणजे शिक्षक भरती परीक्षेची तयारी सुरुवात केली आणि 2024 मध्ये टॅट ही परीक्षा मी उत्तीर्ण झाले आणि सीटेट पेपर 2 ही परीक्षा मी 2026 मध्ये म्हणजे नुकत्याच 1 महिन्याखाली मी ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. एकंदरीत या यशाच्या मागचे कारण म्हणजे काय तर सततची मेहनत आहे, सराव आहे आणि स्वतःचे आत्मपरीक्षण आहे आणि या प्रवासामध्ये माझ्या कुटुंबांनीही मला तेवढाच आधार दिलेला आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या, सतत अभ्यास करा, मेहनत करा, नॉलेज गेन करा आणि आज आपल्याकडे वेगवेगळे ज्ञानाची उपकरणे इथं उपलब्ध झालेली आहेत, त्याचा पुरेपूर अभ्यास करा. असे म्हटले जाते की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शेवटी मला एवढेच म्हणायचे आहे की इथं मी धन्यवाद मानू इच्छिते की आदरणीय दत्तात्रय सूर्यवंशी सरांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि शेवटी एवढेच बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.